नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात। महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा म्हणजे OPS पर्याय देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे या समस्येच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मध्यम मार्ग सरकारने स्वीकारला असल्याचे स्पष्ट झालेले आहे। पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये OPS लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं, संप केले होते। पण महाविकास आघाडी सरकार असताना जुनी पेन्शन योजना लागू करता येते की नाही याच्या चर्चेला सुरुवात झाली होती। नागपूरमध्ये OPSसाठी महामोर्चा काढण्यात आलेला होता, तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या गोष्टीची आठवण करून दिली होती की मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला मोर्चा काढावा लागला नसता। अशा महत्त्वाच्या घटकाला स्वतःच्या मागणीसाठी आक्रोश करावा लागत असेल आणि सरकार त्यांच्याकडे कानाडोळा जर करत असेल तर त्या सरकारला टेन्शन देण्याची गरज आहे, अशी गर्जना ठाकरे यांनी केली होती। देशातील काही राज्यांनी तर जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, तर मग महाराष्ट्र सरकार याबाबत आटापाटा का खेळत आहे? जे हक्काचे ते मिळालेच पाहिजे अशा शब्दात राज्यातील विरोधक सरकारी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत होते। वास्तविक अशीच जर मागणी होती तर महाविकास आघाडीने ती का पूर्ण केली नाही? विरोधात असताना कोणत्या मागण्या करता येतात, परंतु सत्तेवर असताना मागणी पूर्ण करणे शक्य आहे किंवा नाही याचा व्यावहारिक विचार करावा लागतो। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते अर्थमंत्री असताना OPS लागू करणे आर्थिकदृष्ट्या कठीण असल्याची भूमिका घेतली होती, परंतु या मागणीचा जोर जेव्हा वाढू लागला आहे आणि विरोधक या मुद्द्यावरून राजकीय लाभ उठवतील हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा फडणवीस यांनी वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला व कर्मचारी व शिक्षक संघटनांनी 2 वेळा संप पुकारला व त्याची दखल घेऊन राज्य सरकारने नव्या व जुन्या पेन्शन योजनांचा अभ्यास करून शासनाला शिफारस करण्यासाठी 3 माजी सनदी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली। आता OPSचा पर्याय देण्यात आलेला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व आनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येणार आहे। शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर 6 महिन्यात पर्याय निवडावा लागेल। जे OPSचा पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान पेन्शन योजना लागू असेल। जुनी पेन्शन योजना स्वीकारणाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडले जाणार असून त्या खात्यात नवीन परिभाषित अंशदान पेन्शन खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल। 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नेमणूक झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू झाली होती, पण निवृत्तीनंतर नेमकी किती पेन्शन मिळेल याची खात्री नव्हती। त्यामुळे ही योजना बाद करून सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट OPS लागू करावी अशी मागणी आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे की 2004 सालापर्यंत निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 2 योजना अस्तित्वात होत्या। एक होती ती खाजगी कंपनीत काम करण्यासाठीची PF किंवा भविष्य निर्वाह निधी योजना आणि दुसरी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना। 2003 मध्ये वाजपेयी सरकारने OPS मोडीत काढून 1 एप्रिलपासून न्यू पेन्शन स्कीम सुरू केली। 2004 पर्यंत जुन्या योजनेत निवृत्तीच्या वेळी असलेल्या पगाराच्या 50% रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जात असे। एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पती किंवा पत्नीला पेन्शन मिळत असे। भाववाढीनुसार पेन्शनमध्ये वाढ होत असे, परंतु या योजनेमध्ये पेन्शनसाठी स्वतंत्र निधी उभारला जात नसल्याने पेन्शनचे ओझे सरकार खजिन्यातूनच उचलणे भाग असे आणि सरकार तरी पैशाचे सोंग कुठून आणणार? जागतिकीकरण व उदारीकरणानंतर अनेक देशांनी एक प्रकारची सामाजिक सुरक्षा असणाऱ्या पेन्शन योजनेमध्ये बदल केला। भारतातही NPS अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून 10% रक्कम कापून ती NPS मध्ये जमा केली जाते, तर सरकारतर्फे 14% रक्कम जमा केली जाते आणि त्यातून पेन्शन दिली जाते। खाजगी कंपन्यांमधील व्यक्तीही NPS मध्ये सामील होऊ शकतात, अर्थात त्यांच्या नियमात थोडेसे वेगळेपण आहे। OPS पेक्षा NPS मधले फायदे कमी असल्यामुळे देशात ठिकठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या या योजनेला विरोध दिसून येत आहे। राजस्थान, झारखंड व छत्तीसगड सरकारने OPS लागू केली तेव्हा राजस्थानमध्ये अशोक गेहलोत व छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांचे सरकार होते, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांची सत्ता आहे। हिमाचल प्रदेशमध्ये तर आम्ही आल्यावर OPS लागू करू या घोषणेमुळेच काँग्रेसची सत्ता आली। मात्र OPS लागू केल्यास राज्य सरकारच्या महसुलावर असह्य ताण येईल
आणि राज्य संकटात सापडतील अशा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर कर्जाचे प्रचंड ओझ आहे. त्यात राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्याला मदत करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. आता शिंदे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अंशतः पूर्ण केल्या आहेत, पण अंतिम निर्णय हा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेतला जाणार आहे. त्यावेळी OPS सर्वांना लागू केली जावी किंवा तशाच प्रकारचे फायदे लागू व्हावेत आणि ते सर्व कर्मचाऱ्यांना मिळावेत, ही अधिकाऱ्यांची मागणी मान्य केली जाईल का, हे आपल्याला बघावं लागणार आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्याचा मोह होणे स्वाभाविकच आहे, परंतु राज्य सरकारने अंथरूण पाहून पाय पसरावे. आपण जर शासकीय, निमशासकीय वा शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.